ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक्सरसाइज नंबर 1.2 घेणार आहोत. बरोबर. एक्सरसाइज 1.2 स्कॉलरशिप नवनीतची एक्सरसाइज नंबर 1.2 घेणार आहोत. एक क्लास आपण बघतोय. एक क्लास 8ची बरोबर स्कॉलरशिप आणि आपण काय बघतोय, नवनीत बघतोय. नवनीत. ओके. बघा काय आहे, जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण सुरुवात करूयात. बघा पहिला क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला की व्हॉट आर द रिअल नंबर्स. व्हॉट इज द रिअल नंबर्स. रिअल नंबर्स कशाला म्हणतात आपण शिकलो याआधी की सर्वात आधी काय येतो, नॅचरल नंबर. बरोबर आहे. नॅचरल नंबरच्या नंतर काय येतो, होल नंबर येतो. बरोबर आहे. होल नंबर. होल नंबरच्या नंतर काय येतो, तर होल नंबरच्या नंतर येतो इंटिजर आणि त्याच्यानंतर काय येतो, त्याच्यानंतर येतो रॅशनल नंबर आणि त्याच्यानंतर जो येतो त्याला आपण काय म्हणतो, रिअल नंबर. म्हणजे थोडक्यात काय, रिअल नंबरमध्ये सर्व नंबर येतात, पण रिअल नंबरची डेफिनेशन करताना आपण काय करतो की जो नंबर काय रॅशनल प्लस इरॅशनल, रॅशनल प्लस इरॅशनल नंबर इज इक्वल टू रिअल नंबर असं आपण म्हणतो. बघा ऑप्शन काय दिले, ऑप्शनवरून आपल्याला चॉईस करायचंय. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आपल्याला दिले द कलेक्शन ऑफ द इंटिजर्स अँड द फ्रॅक्शन नंबर. फ्रॅक्शन नंबर कशाला म्हणूया, रॅशनल नंबर. मग इंटिजर आणि रॅशनल या दोघांचा मिळून रिअल नंबर होतो का, नाही. तर या रॅशनल मध्ये इंटिजर येतो, होल येतो, नॅचरल येतो. परंतु रॅशनल नंबर जो तयार होतो तर तो या सर्वांचा मिळून तयार होतो. याच्यामध्ये फ्रॅक्शन असतात, 3/5 असेल, -7/2 असेल, तर हे सगळे नंबर काय येतात, रॅशनल नंबर मध्ये येतात. पण रिअल नंबर मध्ये हा रॅशनलचा पूर्ण ग्रुप म्हणजे हे पूर्ण आणि त्याच्यानंतर काय येतं, इरॅशनल, जसं की √2 असेल, √3 असेल, हे नंबर सुद्धा येतात. बरोबर आहे. आणि याच्यापासून काय होतो, इरॅशनल नंबर तयार होतो आणि मग रिअल नंबर तयार होतो. आता आपल्याला काय करायचंय, पहिला आपल्याला दिलेला आहे इंटिजर आणि फ्रॅक्शन. इंटिजर आणि फ्रॅक्शन हे दोन्ही पण रॅशनल नंबर आहेत आणि रिअल नंबर सुद्धा आहेत. परंतु हा एक्झॅक्ट त्याचा आन्सर आहे का, नाही. नेक्स्ट पुढे आपल्याला काय सांगितलंय, द कलेक्शन ऑफ द रॅशनल नंबर्स अँड इंटिजर. हे पण चुकीचं आहे, कारण रॅशनल नंबर्स आणि इंटिजर त्याच्यामध्ये इरॅशनल अजून बाकी आहे. नंतर पुढे सांगितले आपल्याला कलेक्शन ऑफ द रॅशनल नंबर्स अँड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे रॅशनल नंबर तेच आहे. नंतर द कलेक्शन ऑफ अ रॅशनल अँड इरॅशनल आणि त्याच्यामुळं 4 नंबरचा पर्याय आपला योग्य उत्तर असायला पाहिजे, द कलेक्शन ऑफ अ रॅशनल अँड इरॅशनल नंबर. बरोबर आहे. रॅशनल प्लस इरॅशनल 4 नंबरचं उत्तर आहे पहिल्या क्वेश्चनचा. क्वेश्चन नंबर 1चा उत्तर जे आहे तर ते काय, क्वेश्चन नंबर 1 आन्सर काय 4 नंबरचा आन्सर असायला पाहिजे आणि ते काय तर रॅशनल प्लस इरॅशनल. बरोबर आहे. रॅशनल प्लस इरॅशनल. चला पुढचं बघूया. पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. क्वेश्चन नंबर हा 4 होता, त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 होता. आता बघूया क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय आपल्याला, क्वेश्चन 2. ओके. क्वेश्चन 2 काय दिलाय, क्वेश्चन 2 बा विच ऑफ एक मिनिट. क्वेश्चन नंबर 2 1.2 ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. खालीलपैकी कोणता इरॅशनल नंबर आहे असा क्वेश्चन विचारलाय. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन बेस जावं लागेल, कारण काय खालीलपैकी विचारलंय त्यांनी. बरोबर आहे. म्हणून आपण पहिला बघूयात. पहिला ऑप्शन काय दिले आपल्याला 3.14. ठीक आहे. द फर्स्ट ऑप्शन इज 3.14. देन सेकंड वन इज 22/7. 22/7 and the third one is pi and the last one is fourth one 3.142857 bar 7 bar. ठीक आहे. असं आहे. विचारलंय काय, व्हॉट इज द इरॅशनल नंबर अँड व्हॉट इज द इरॅशनल नंबर. इट्स व्हेरी सिंपल. यू नो दॅट द डेफिनेशन्स ऑफ इरॅशनल नंबर्स इज अ non-terminating and non-recurring number is called a irrational number. Non-terminating and non-recurring number. Then what is the irrational number? This is the terminating number. This is the terminating number. Now this one is 22/7. We have to write it these numbers by the p upon q, and q is not 0 because q is 7. So that this is also a rational number. The both are rational number. Now next one is pi. Pi is irrational number and this is your answer. ठीक है. Pi is irrational number and this is your answer. But why pi is the irrational number? Because of
द पाई मीन्स दॅट पाई कसा तयार होतो, पाईचा कसा तयार होतो, तर सर्कल बेस, सर्कल्स मीन्स दॅट एरिया ऑफ अ सर्कल्स डिवायडेड बाय काय असतो, डायमीटर असतो, बरोबर आहे. आणि त्याचा आन्सर जे आहे ते 22/7 येतं. आता हे एक्झॅक्टली हा नंबर दिला आपल्याला 22/7, परंतु याचंही उत्तर काय होतंय, पाईचं 22/7 येतं. पण हा काय, हा रॅशो आहे, हा काय रॅशो आहे. आणि रॅशो म्हणजे काय असतं की 44/14 सुद्धा हा नंबर असू शकतो, बरोबर आहे. हाच नंबर जो आहे तो 88 काय असू शकतो, 88/28 हा असाही असू शकतो. आणि म्हणून हा जो नंबर आहे पाई, हा एक्झॅक्ट नंबर आहे का, नाही. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण काय केलं, 7 ने 22 ला डिवाइड केलं तर येणारं जे आन्सर येतं ते काय होतं, 141 3.14117 आणि अशा पद्धतीने हे चालू राहील. पण कोणताही नंबर रिपीटिंग होत नाही किंवा द ग्रुप ऑफ नंबर सुद्धा रिपीटिंग होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबरला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर म्हणतो. म्हणजे हा जो आहे डेसिमल फॉर्म कशाचा, 22/7चा मीन्स दॅट पाईचा, हा काय आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आहे आणि म्हणून हा इरॅशनल नंबर आहे, बरोबर आहे. तो सेकंडचं उत्तर आपलं काय आहे, थर्ड नंबर काय आहे तो पाय, बरोबर आहे. चला सेकंड नंतर क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो आपल्याला, तर क्वेश्चन नंबर 3 सांगतोय, क्वेश्चन नंबर 3 द नंबर, एक नंबर दिलाय आपल्याला, त्यांनी काय नंबर दिलाय बघा, 53.436, बरोबर, हा एक नंबर दिलाय. आणि विचारलंय हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ 3, हाऊ मेनी टाइम्स ऑफ अ प्लेस व्हॅल्यू ऑफ अ 3 टू द right of a digit 4 to that of the digit 3 to left of a digit 4, बरोबर. क्वेश्चन बरोबर एकदा पुन्हा वाचून घ्या आणि व्यवस्थित पहा काय दिलेलं आहे तुम्हाला आणि कशा पद्धतीने तो काढायचा आहे. दिलेला क्वेश्चन काय त्याच्यानुसार आपल्याला याला सोडवायचे. बघा पहिले काय सांगितले आपल्याला, सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, 3 जो दिलेला आहे त्या 3चा आपल्याला काय करायचं, प्लेस व्हॅल्यू काढायच्या दोन्हीच्या, बरोबर. याची प्लेस व्हॅल्यू काय, तर या 3 ची प्लेस व्हॅल्यू तर 3 सी, परंतु या 3 ची प्लेस व्हॅल्यू काय जर पाहिलं तुम्ही, आता हा काय 10th प्लेस आहे, मी काय म्हणतोय 10th, ठीक आहे. हा काय, हा 10 प्लेस आहे 10, आणि हा काय 10th आहे TH, ओके 10th, बरोबर. 10 प्लेस कशाला म्हणतो आपण, 0.0, हा काय असला पाहिजे 0.03 असायला पाहिजे, बरोबर. याची प्लेस व्हॅल्यू काय 0.03 आणि याची प्लेस व्हॅल्यू काय, तर याची प्लेस व्हॅल्यू आहे 3, याची प्लेस व्हॅल्यू काय 3 आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे जर न्यूमरेटर मध्ये पॉइंटच्या नंतर जेवढे काय दिलेले आपल्याला डिजिट दिलेत, बरोबर, तेवढे 0 आपण काय करतो, डिनोमिनेटरला घेतो, सो दॅट आन्सर काय आला पाहिजे, 3/3 वर 2 0 असं यायला पाहिजे. आणि म्हणून याचा आन्सर 3 1 3 3 1 3 1/100 हे असायला पाहिजे, 1/100. बघूयात आपण की त्याचं उत्तर एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, सेकंड नंबर ऑप्शन काय आहे ते 1/100, हा सेकंड नंबर आपला काय आहे उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 3 चं. चला क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय, क्वेश्चन 4 बघा, क्वेश्चन 4 काय, तर क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला काय दिले बघा, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. 4 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय आपल्याला, इन द नंबर, एक नंबर दिलाय आपल्याला, काय दिलाय 5*436*2, बरोबर. 2 स्टार आपल्याला दिलेले, तर पहिला दिलाय 5, त्याच्यानंतर स्टार आहे, त्याच्यानंतर इथं पण एक स्टार आहे, बरोबर. आणि या नंबर मध्ये काय विचारलंय बघा की द सेम डिजिट अॅकर्स इन द प्लेस ऑफ स्टार, द सेम डिजिट अॅकर्स इन द प्लेस ऑफ स्टार अँड द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ, the difference between place value of these two number is that the place value of this number, okay. What is the place value of this number, it's a, suppose that I am writing here the place value, who I don't know that what is the digit of here, so I am taking here as a star, okay. Now 1 2 3 4 5, so that take it here 5 zeros, 3 4 5 zeros. Now the place value of this star, place value of this star, it's a 10th place, so that the place value is star is that digit and 0, this is the place value, okay. This is the place value and the answer is given in the question. What is the answer, the answer is 03 and then
9996 okay 9996. Now 0 minus 0 is equal to 0, but 0 it means that there is a 10. okay, इकडून आपण काय करणार आहोत, कॅरी करणार आहोत, म्हणजे इथं काय असणार आहे, 10 असणार आहे. सो दॅट 10 मायनस किती आल्याच्या नंतर काय येतं, 3 येतं. 10 मायनस किती आल्यावर 3 येतं, तर 10 मायनस 7 आल्याच्या नंतर 3 येतं. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी काय डिजिट असायला पाहिजे, 7 हा डिजिट असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, 7. सो दॅट 10 मायनस 7 इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 3. आता इकडे काय असेल मग 999, कारण इकडून आपण कॅरी केला असेल. आता इकडे जर 7 असेल तर याचा अर्थ इथं पण काय असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. आता याच्यातून एक कॅरी इकडे केला, याचा अर्थ इथे किती आला, 6. म्हणजे आपलं एक्झॅक्ट आन्सर काय, तर एक्झॅक्ट आन्सर आपलं काय, 7. म्हणजे 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं एक्झॅक्टली आन्सर काय, 7 आहे. आणि 7 किती नंबरचा ऑप्शन आहे बघा, 7 जे आहे तर ते 3 नंबरचं ऑप्शन आहे, 3 नंबरचं, बरोबर. 3 नंबरचं ऑप्शन आहे 7, बरोबर. क्वेश्चन नंबर 4 चा आपण या ठिकाणी सोडवला आहे, क्वेश्चन नंबर 4, आणि ज्याचा आन्सर काय असणार आहे, काय 7 असणार आहे. का बरं 7 कळालं का तुम्हाला, बघा मी याची प्लेस व्हॅल्यू घेतली पहिले. मला माहिती नव्हतं या ठिकाणी कोणता डिजिट असायला पाहिजे, पण मला माहिती आहे की इथं कोणताही डिजिट असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू येत असताना तो काय आहे बघा, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक्स, तो लॅक्स मध्ये असणार, बरोबर. लाख असणार आहे. म्हणजे काय आहे, बस 6 असेल, 7 असेल, 9 असेल, काही पण असेल, बरोबर. सिमिलरली हा काय 10 प्लेसला आहे म्हणून 10 असायला पाहिजे. आता इकडे कोणताही असेल, ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणताही 0 वगैरे दिलेला नाहीये. याचा अर्थ काय, कोणता तरी एक नंबर आपल्याला असला आहे. म्हणजे याचा अर्थ इकडून आपण या 0 मधून कोणताही नंबर जर मायनस केला तर काय असायला पाहिजे, इथं आपल्याला कॅरी करावा लागेल. आणि कॅरी कुठून करावा लागेल, इथून. मग इकडून कॅरी केला आपण, इथे 10 झाले, 10 मधून एक याला दिला, 9 राहिले, 10 मधून याला एक दिला, पुन्हा 9 राहिले, पुन्हा अशाच पद्धतीने इथपर्यंत आपण 10 आलो. 10 मायनस किती केले म्हणजे उत्तर 7 येईल, तर आपण इथं 7 घेतलं, बरोबर. सॉरी 3 येईल, तर आपण इथं 7 घेतलं. याचा अर्थ आपलं 7 इथंच कन्फर्म उत्तर झालेलं आहे. पण तरी पण आपण पुढे सोडून घेतलं, 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9, आणि इकडे काय असायला पाहिजे, आता 6 यायला पाहिजे. कारण काय, एक आपण कॅरी करून समोरच्याला दिलेला आहे, म्हणजे इथं 6 राहिले, आणि हे आपलं एक्झॅक्टली आन्सर आहे. आणि म्हणून 3rd नंबरचा ऑप्शन आहे, ऑप्शन 3rd नंबर 7 उत्तर असणार आहे त्याचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 पाहूया. बरं, क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय, क्वेश्चन नंबर 5, ठीक आहे. कमेंट करायची, तुम्हाला एखादा क्वेश्चन जर नाही कळाला तर आपण तो क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा रिपीट करूया, ठीक आहे. काय येतो बघा, बघा काय दिलंय आपल्याला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 थोडासा मोठा दिलेला आहे, व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित त्याचं आन्सर काढायचंय, ठीक आहे. क्वेश्चन अवघड नाहीये, फक्त मोठा आहे तो, बरोबर. बघा काय दिलाय, तर क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द रिमाइंडर, व्हॉट इज द रिमाइंडर इफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट अ lakh place, the place value of a digit as a lakh place चा डिजिट आहे, ओके, lakh place, ठीक आहे. is subtracted from the place value of a digit of lakh place in the smallest 6 digit numbers formed by using all digit other than 0, 2 and 5, other than 0, 2 and 5, ओके. हे नंबर्स आपल्याला घ्यायचे नाहीयेत, हे नंबर त्याच्यामध्ये घ्यायचे नाहीयेत. आपण काय पाहतोय, क्वेश्चन नंबर पाहतोय बघा, इथं क्वेश्चन नंबर 5 पाहतोय आपण, क्वेश्चन नंबर 5, ओके. तर हे नंबर्स आपल्याला तिथे घ्यायचे नाहीयेत. मग राहिले कोणते नंबर्स असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 0, बरोबर. हे नंबर्स आहेत. आता या नंबर्स मध्ये 1 डिजिट नंबर्स मध्ये आपण घेतले, याच्यातले 3 डिजिट आपल्याला घ्यायचे नाहीयेत. ते म्हणजे काय, 2 नाही घ्यायचा आहे, त्याच्यानंतर काय 0 नाही घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला 5 नाही घ्यायचं आहे, 5 हे 3 डिजिट कट. आता राहिलेल्या डिजिट मधून आपल्याला 6 डिजिट काय करायचं आहे की पहिल्याने 6 डिजिट नंबर बनवायचा आहे, आणि तो काय स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आपल्याला बनवायचा आहे, ओके. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर काय, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर 1, 3, 4, 6, 7 आणि 8, हा काय स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर युजिंग दिस नंबर, ठीक आहे, विदाउट रिपीटिंग, ओके. आता काय करायचं आपल्याला सांगितलंय की 10 प्लेसला जो नंबर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू घ्यायची, 10 प्लेसला. आता सॉरी लाख प्लेसला कोण आहे, 1 आहे, बरोबर आहे. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लाख प्लेसला कोण आहे, तर 1 आलेला आहे. मग 1 ची प्लेस व्हॅल्यू घ्या,
वन ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे इथं घ्यायची आहे वन ची प्लेस व्हॅल्यू. आता वन ची प्लेस व्हॅल्यू काय येईल प्लेस व्हॅल्यू ऑफ वन. ठीक आहे हा काय स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे 6 डिजिट नंबर बरोबर डिजिट नंबर. ओके डिजिट नंबर. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला प्लेस व्हॅल्यू ऑफ लाख ची काय करायची आपल्याला प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे बरोबर लाखची. मग आता लाखची प्लेस व्हॅल्यू काय 1 आणि 50 याची 1 2 3 4 50 बरोबर. आता त्यानंतर काय करायचे याचीच काय करायची प्लेस व्हॅल्यूच्या नंतर फेस व्हॅल्यू घ्यायची. फेस व्हॅल्यू काय असते त्याची तीच असते बरोबर. मग तीच म्हणल्यावर काय असेल 1. आता आपल्याला काय करायचं याचं या दोन्हीचं सबट्रॅक्शन करायचे. काय होईल बघा 10 - 1 = 9 यायला पाहिजे. इकडून कॅरी केला आपण आणि इकडे काय 9 9 9 9 आणि 1 त्याला दिलेला आहे त्याच्यामुळे इकडे काहीच नाही राहिलं. ओके हे ऍज इट इज लिहा इथं 10 - 1 = 9 9 ला 9 9 ला 9 9 आणि 9 म्हणजे काय झाले 5 टाइम्स 9 आलाय बरोबर. बघा आन्सर मध्ये आपल्याला किती नंबरचा आन्सर आहे बघा 4 नंबरचा ऑप्शन आहे बरोबर. 5 टाइम्स 9 4 नंबरचा ऑप्शन आहे. सो दॅट आपलं जे आन्सर आहे तर ते काय असेल 4 नंबर बरोबर. ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर बरोबर आहे बरोबर. ऑप्शन नंबर 4 हा 5 नंबरचा क्वेश्चन होता. ठीक आहे बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 6 पाहूया. ओके काय दिले बघा क्वेश्चन नंबर 6. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय पहा की विच ऑफ द फॉलोइंग इज रिप्रेझेंट अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म जो आहे बरोबर जो काय असतो टर्मिनेटिंग असतो. रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग तो नॉन टर्मिनेटिंग जो आहे बरोबर नॉन टर्मिनेटिंग पण असू शकतो पण जर तो रॅशनल असेल तर तो नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग असेल बरोबर. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग असेल कारण आपण काय शिकलोय की नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबर इज कॉल्ड अ इरॅशनल नंबर बरोबर. नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबर. मग आता काय दिले बघ पहिलं ऑप्शन आपण दिले पुस्तकात पाहायचंय तुम्ही नॉन टर्मिनेट अँड नॉन रिकरिंग. आता हा जर इरॅशनल नंबर आहे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग म्हणजे काय इरॅशनल नंबर आहे. नंबर 2चं काय सांगितलंय नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. पण नॉन टर्मिनेटिंग आहे बरोबर नॉन टर्मिनेटिंग आहे आणि काय आहे रिकरिंग आहे म्हणजे पुन्हा पुन्हा येत आहे तो बरोबर. नॉन टर्मिनेटिंग पण आहे रिकरिंग पण आहे म्हणजे हा काय असू शकतो हा रॅशनल नंबर असू शकतो. नेक्स्ट काय सांगितलंय टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नाहीच आहे बरोबर. नॉन रिकरिंग जो आहे तर तो टर्मिनेटिंग नाही म्हणजे हे ऑप्शन नाहीये. मग द टर्मिनल अँड रिकरिंग पण टर्मिनेटिंग अँड रिकरिंग हा नंबर सुद्धा काय असू शकतो की रॅशनल नंबर असू शकतो. पण त्याचं एक्झॅक्टली आन्सर जे असेल तर ते काय असेल सेकंड नंबरचा आन्सर असेल नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. सेकंड नंबरचा ऑप्शन त्याचा असायला पाहिजे. एक्झॅक्ट आन्सर काय त्याचं सेकंड नंबरचा असायला पाहिजे. नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन पहा. 7 नंबर क्वेश्चन काय दिलाय क्वेश्चन नंबर 6 होता हा. ओके 7 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय पहा 7 नंबर बघा काय दिलाय 7 नंबरचा क्वेश्चन नंबर 7 जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय फाइंड द रिमाइंडर व्हेन द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर इज सबट्रॅक्ट फ्रॉम ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर बरोबर. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर मधून स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. आधी आपण काढूया ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर 6 डिजिट ओके नंबर काय ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तर आपल्याला माहिती आहे 9 पासून सुरुवात करतो आपल्याला 6 डिजिट पाहिजे. सो दॅट मी काय केलंय 6 डिजिट ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर घेतलाय. ओके आता काय करायचं आपल्याला आता पाहिजे आपल्याला स्मॉलेस्ट तोच 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कोणता आहे 1 0 0 0 0 0 हा काय असेल स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर असेल. पण आपल्याला काय सांगितलं तो ऑड असायला पाहिजे. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर जो आहे तो ऑड पाहिजे ऑड बरोबर. ऑड पाहिजे म्हटल्यावर काय असायला पाहिजे इथं 1 यायला पाहिजे बरोबर. काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. आणि याचा काय सांगितलंय आपल्याला की याचं सबट्रॅक्शन किंवा याचा
याचा जो डिफरन्स आहे तो काय 10 मायनस 1 इज इक्वल टू 8 यायला पाहिजे. नेक्स्ट 9 9 9 9 आणि 9 मायनस 1 इज इक्वल टू 8. म्हणजे काय आले उत्तर आपलं पहा. बघा हे ऑप्शन नंबर आहे का बघा, ऑप्शन मध्ये काय दिले आपल्याला. हा ठीक आहे, हे जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे आपल्याला. 3 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर करेक्ट उत्तर आहे. बरोबर, 3 नंबरचा क्वेश्चन नंबर 7. आता पाहूयात क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय पहा. क्वेश्चन नंबर आजचा लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट आर द नंबर हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नोन ॲज. आताच पाहिलं आपण की नॉन टर्मिनेटिंग and non-recurring. Okay, non-recurring. ओके, रिकरिंग किंवा आपण त्यालाच काय म्हणू शकतो, बरोबर रिपीटिंग असं म्हणू शकतो. नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नंबर इज कॉल्ड इरॅशनल नंबर. इट्स अ इरॅशनल नंबर. हा काय आहे, इरॅशनल नंबर आहे. बरोबर, याला इरॅशनल नंबर असं म्हणतात. बरोबर, आणि क्वेश्चन काय सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणते 2 चॉईस करायला सांगितले आपल्याला. पहिला दिलाय बघा, रॅशनल नंबर असेल का तो नोन ॲज, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो का. नंबर 2 इरॅशनल नंबर म्हणू शकतो आपण त्याला. तर इरॅशनल नंबर एक तर आन्सर बरोबर आहे. बरोबर, इरॅशनल नंबर म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे. एक दुसरं काय सांगितलं आपल्याला, रिअल नंबर आणि इंटिजर नंबर. बरोबर, रिअल नंबर आणि इंटिजर नंबर. पहा, व्हॉट आर द नंबर हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. बरोबर, जो रिपीट सुद्धा होत नाही आणि काय होतोय की नॉन टर्मिनेटिंग आहे तो. बरोबर, संपतही नाही, डिवायडेशन केलं असता संपतही नाही, तर असा नंबर. मग यालाच आपण इरॅशनल नंबर जो आहे तोच रिअल नंबर सुद्धा असतो. सो दॅट 3 नंबरचा ऑप्शन ते असायला पाहिजे, रिअल नंबर. कारण रिअल नंबर कशाला म्हणतो, द ग्रुप ऑफ रॅशनल बरोबर प्लस इरॅशनल या दोन्हीचा मिळून काय होतो, तर रिअल नंबर होतो. बरोबर, रॅशनल प्लस इरॅशनल या दोन्हीचा मिळून रिअल नंबर होतो. आणि म्हणून आपल्याला 2 ऑप्शन जर सांगितले असतील तर ते 2 ऑप्शन, नंबर 1 2 नंबरचा असेल जो की इरॅशनल नंबर असेल, आणि नंबर 2 तो काय असेल, रिअल नंबर असेल. काय असेल, रिअल नंबर असेल. कारण या दोन्हीचा मिळून रिअल नंबर बनतो. बरोबर, हा एकमेव नंबर आहे आणि तो आहे इरॅशनल नंबर. परंतु इरॅशनल नंबरलाच आपण रिअल नंबर सुद्धा म्हणू शकतो. आणि म्हणून याचा ऑप्शन जे आहे ते 2 आणि 3 हे 2 उत्तर असायला पाहिजे. बरोबर, परंतु जर एकच उत्तर सांगितलं तर आपण क्वेश्चन 2 नंबरचाच आन्सर लिहिणार आहोत, इरॅशनल नंबर. थँक्यू.